आल्याचा चहा बनवलेला आहे. घे म्हणतात तुला चहा घे. मंथन बघा आत्ता एवढा लेट झालाय. मी आता तो बाल बनवते स्वतःचे. टाईप ऑफ तो लेटच झालाय. मंथन आता 2 सेकंड आधी काय झालं? बॉटल विसरलेला आम्ही गेलेलो परत घरी आणि बॉटल आणली. आणि ते पण कोणी आठवण करून दिली? मी. की तुझं बॉटल तू का नाही घेतलास? मग तुला आठवलं की तू बॉटल घेतलीच नाहीये. ते देतात. हे तर बरं झालं की आपण थोडा वेळ आधी निघालो म्हणून आपल्याला लेट नाही झाला. थोड्या वेळाने निघालो असतो ना तर मग तर बसच गेली असती. अजून तिथेच आहे. तिथे नाही आली पण बस. गेला पेपर आजचा? चांगला गेला. आणि तो पेपरचे जास्त तर क्वेश्चन माझ्याकडे असून मी त्याला इग्नोर केलं. म्हणजे मी ते वाचलेले क्वेश्चन पण दुसऱ्या बुकमधून, पण ज्याच्यातून वाचायला पाहिजे होते त्याच्यातून वाचलेच नाही. मग कशातून वाचायचे होते तुला? टार्गेट? ते नाही, ते तर सगळ्यातच होतं, सगळा सेम होता. हम्म. पण ते जे क्वेश्चन होते ते मला माहिती असून पण मी न माहिती केलं भाई. मग कशात लिहिलेले आन्सर ते? नाही म्हणजे सगळे आन्सर्स होते ज्याच्यात मी वाचले. आणि माझा आजचा पेपर चांगला पण गेला. तर मला 30. हां म्हणजे 10 मार्क कट. हां. पण तू तर किती टाइमपास करत होती, काल पण आज पण. मग थोडा अभ्यास केला असतास तर. नाही, तो पेपर असून सुद्धा मी काय आता सांगू. काय आणलंस आता? बिस्किट? बिस्किट. चल जेवायला वाढते, चल जेव. हां. आज ही रियाने भाजी आणली आहे. हे गवार आणलेलं आहे. तर आज गवारची भाजी आणि पालक पनीर मी बनवणार आहे. आता मी पूर्ण भाजी आणि साफ करून घेते. आता संध्याकाळचे 5:15 झाले आहेत. तर पटापट जेवण बनवून घेते म्हणजे रात्री पण जेवायला उशीर होत नाही. पेपर व्यवस्थित लिहिलास? अक्षर कसे काढले? व्यवस्थित लिहिला, मोठे मोठे अक्षर काढले, स्पेस सोडून लिहिला. आणि कोणाची कॉपी पकडली? एका पोराची कॉपी पकडली, त्याने चिट्ट आणलेली. हा. मग किती पेपर लिहिला होता? 1 तासाचा की अर्धा तासाचा? म्हणजे किती वेळानंतर कॉपी पकडली त्याची? 1 तासांनी पकडली असेल. 1 तासांनी. मग काय केलं टीचरने? मग पॅरेंट्सला बोलवलं. आले पेरेंट्स? मी येणार नाही हा, मी आणि पप्पा. हे बोर्डाला. आणि ऐकलंस का, बोर्डाला जर कॉपी केली तर तुला 3 वर्ष 3 वर्ष तू परत पेपर देऊ शकत नाही. लक्षात ठेव. आता हे असं हे काढून ठेवते सगळं. हे काय आहे? कोथिंबीर वगैरे ना. मग कोथिंबीर वगैरे. स्वतः मेडिकलला जायचंय आणि पेशंटला काय सांगणार, ये सब निकाल के रखो. हा. मग त्याचे पेरेंट्स लोक आलेले त्या मुलाचे? काय माहिती, आले असतील. मग त्याला दुसरा पेपर दिला की नाही दिला? काय माहिती. आज पालक पनीरला हेल्प करणार आहेस तू? तुझं काय कॉन्ट्रीब्युशन? उद्या हिस्ट्रीचा पेपर आहे, एकदम छान जाणार आहे उद्याचा पेपर.
कारण त्याचे थोडे क्वेश्चन्स मला माहिती आहे. अगं ते चांगलं जाणं ठीक आहे, पण त्याचे मला खूप पालक सारे पनीरसाठी आता काय? preparation- नाही, पालक पनीर मध्ये मी फक्त खायचं काम करते. ओके. किती जण ॲबसेंट होते क्लासेसमध्ये? एक पोरगी ऍबसेंट होती. बाकी सगळे आलेले? हा, त्याच्यानंतर मला ती पोरगी खालती भेटली. ॲबसेंट होती ती? हा, आणि काय नाही, मला वाटतं ती नंतर आता द्यायला आली असेल. आत्ता संध्याकाळी 6 ते 9 देत असेल मग. हा, नाही, 5 ते 8. हा, 7 हा. 5 to 7 मध्ये. हा. मग ती रोज येते 5 to 7 ला की आजच आली? आजच आली. आजच ती आली. लग्नाला गेली. लग्नाला गेलेली? ओ, हा सगळा फिनिश झाला पाहिजे. भात लोणचं पण घेते. चला, मी आता पालक हे करते. त्याला तर अजून मस्ती करतो आणि काय कामं पण करून देत नाही मंथन. त्याला परत आता नाश्ता बनवून द्यावा लागेल चहा बरोबर. चहा खारी नाही तर चहा बिस्किट वगैरे खाईल. आणि मग रिया त्याला ट्युशनला सोडून येईल स्कूलमधून. बॅग काढ, ती बॅग काढ. काय होतं स्कूलमध्ये? पेंटिंग कॉम्पिटिशन आहे तुमची. मेसेज आलाय. काय मिसने सांगितलं नाही तुला पेंटिंग कॉम्पिटिशनचं? काहीच नाही सांगितलं. मग ट्युशनला नाही जायचंय? मग आता फ्रेश व्हायचं आणि जायचंय. काय झालं, तब्येत ठीक नाही? मग केक खाल्लास? अरे, का नाही खाल्लास? दोन्हीच्या दोन्ही तुकडे नाही खाल्ले का? पण विसरलास का? मग कोण मागेल म्हणून नाही खाल्लं? बसमध्ये मागतात तुझ्याकडून. इथे आम्हाला देत नाही आणि तिथे त्यांना शेअर करतो. हा, मग टिफिन खाल्ला? ही बघा कशी इथे उभी आहे. अगं जा, हे ठेव आणि मशीनचे कपडे टाक. चल, मस्त आहे केक. हे बघा, आता मी आणलंय हे फ्रँकी. आणि आता तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये मी त्यांना सांगितलेलं न्यूडल्स आणि पोटॅटो टाकायला आणि थोडेसे व्हेजिटेबल्स टाकायला. त्यांनी तसं सेम टाकलं आहे. तर आता बघूया टेस्ट, म्हणजे असं स्पायसी एकदम जास्त आहे की थोडं कमी आहे. त्यांनी एकदम तिखट पण नाही बनवलं आणि एकदम कमी तिखट पण नाही बनवलं आहे. म्हणजे याचं एकदम छान आहे टेस्ट. आणि व्हेजिटेबल्स पण टाकलेत म्हणून अजून पण छान लागतंय मला. आणि मी माझ्यासाठी इथे दाबेली घेतलेली. रियानेच आणली होती तर मी आता दाबेली खाते. नको करू, भांडण नको करू. केक आहे साबोरी आहे. साबोरी खोलू? खोल लवकर. चलता है. काय घेतलंय ते? केक आहे. कुठला केक आहे? स्ट्रॉबेरी, शायद स्ट्रॉबेरी नाही, चॉकलेटचेच असणार. पण दाखव, पेस्ट्री आहे काय बघ ना आधी. ब्लॅक फॉरेस्ट असणार. फाड ते
शी किती भिकारापण आहे लोकांचं शी. माझा नाहीये, मग काय आहे? दीदीचा आहे. मी फक्त कधी आता काल तुम्ही रवा केक खाल्ला तरी पण भिकारडपणा. हा नाही आज पण झाला. आज पण खाल्ला. मग मी बोलली ना पेस्ट्री. झाला म्हटलं. एक मला आहे आणि एक तुम्हाला आहे, दोघांना. झाडवाला तुझा आहे. त्याने तसं का केलं? त्याची चुकी ना. शेअरिंग आहे. आणि मग काल माझी पण ते शेअरिंग केलेली, त्याचं काय? काय नाही शेअरिंग केली तू आणि रिया शेअरिंग आहे. उद्या मी बघून घेईन. झालं, हे असंच रोज उद्या उद्या करतात. तू पण ते उद्या उद्या करते पैसे. मंथन मी आणि मदन शेअरिंग आहे. रिया आणि तू शेअरिंग आहे. बस मंथन आता बोल. नाही पप्पा, तुम्ही आणि मी शेअर करूया. नाही 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 मी आणि मदन. इथे गवारची भाजी बनते आणि इकडे पालक पनीर.